नमस्कार मैत्रिणींनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत बोटनेकची डिझाईन आहे, जे ऑलरेडी ब्लाऊजला डिझाईन आलेले आहे बोटनेक आणि फ्रंट बाजूनी बंद बाजू आहे, बॅक साईड ओपन आहे, बॅक साईडनी हुक बनवणार आहोत। तर आपण याच्यासाठी सगळ्यात पहिले घेते पूर्ण उंची प्लस 1 इंच, माझी आहे 14.5, मी घेते 15.5। त्याच्यानंतर बोटनेक असल्यामुळे मी शोल्डरचा हाफ, माझा शोल्डर आहे 14 इंच, मी त्याचा हाफ घेते 7 इंच आणि जेवढं शोल्डर घेतलेलं आहे त्याचंच मी आर्म घेते, जेवढाच मी आर्म होल घेते माझा, तर तो पण मी शोल्डर घेतलेला आहे, तर तो पण घेते मी 7 इंचच। त्याच्यानंतर चेस्टचा 4th प्लस 1.5 इंच मार्जिन, तर मला 2 इंच घ्यायचे आहे, मी नंतर 2 इंच घेणार आहे, म्हणजे अर्धा इंच वाढवणार आहे। तर माझा चेस्ट आहे 38, मी त्याचा 4th घेते 9.5 प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी। आपल्याला खाली जेवढं आपण चेस्टला घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला खाली पण घ्यायचं आहे, म्हणजे वेस्टला पण तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला, जेवढं आपण वरती मार्किंग केलेलं स्ट्रेट खाली मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला। मी अर्धा इंच वाढून, हे मला मार्जिन एक्स्ट्रा पाहिजे म्हणून मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घेते, तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही घेऊ नका। त्याच्यानंतर आपला जो आर्म होलचा कॉर्नर आहे तिथनं मी घेते 1.5 इंच, हा जो 1.5 इंचाचा शेप असतो तो असतो बॅक साईडचा, आणि 1 इंचचा जो आतमधला शेप घेतलेला आहे तो असतो मी फ्रंट साईडचा। मी तुम्हाला दोन्ही दाखवलेले आहे, आपल्याला फ्रंट कट करायचा नाही आहे, आपल्याला बॅक साईडचाच कट करायचा आहे। तर आपण तो कटिंग करून घेऊया। आणि मला आता हा जो फ्रंट आहे तो बंद ठेवायचा आहे, म्हणजे समोरची बाजू बंद असल्यामुळे फोल्डच असल्यामुळे मी फोल्ड भागाकडनं टाकणार आहे आणि ओपन साईडकडनंच ओपन साईड टाकलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी कसं केलं आहे। आणि आता मी जी बॅक साईड तशीच ठेवून अस्तरवर ठेवून मी तशीच मार्किंग करून घेते आहे। काही गोष्टी मी स्क्रीनवर लिहून दिल्या आहे की ज्या माझ्याकडनं जरी मिस झाल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला। आणि आपण समोर बॅक साईडचा जेवढा आर्म होल घेतलेला होता तेवढाच आपण फ्रंट साईडचा घेतलेला आहे, आणि 1 इंचाचा शेप देऊन आपण 1 इंचाचा मार्किंग करून शेप देऊन घेणार आहोत। हा मी शेप थोडासा आतमध्ये घेतलेला आहे की जेणे आपल्या ब्लाऊजला फुगा पडायला नको। आता मी नेक विथ घेते 4 इंच, जी फ्रंट नेकची आहे की ती घेते मी 4 इंच, आणि आपल्याला जी हाईट घ्यायची आहे तर ती आता ऑलरेडी 4 किंवा 3 घेऊ शकता तुम्ही, 4, 3, 5च्या आतमध्येच घेऊ शकता। आता मी तिथे माझ्या क्लायंटला थोडासा फ्रंट नेक मोठा पाहिजे होता, पण तो बोट नेकमध्ये जास्तही चालत नाही म्हणून मी 4.5 घेतलेला आहे, आणि इथे 4 इंच जसं घेतलं तसंच खाली घेऊन याचा एक बॉक्स बनवत आहे आणि शेप देणार आहे। मी हा कट करणार नाही आहे, कारण की ऑलरेडी माझ्या ब्लाऊजला जे आहे ते वर्क आलेलं आहे, थोडंसं स्टोन वर्क केलेलं आहे, तर मी त्याच्या शेपमुळं कट करणार नाही आहे। पण तुम्हाला जर वर्क वगैरे नसेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता। तर आपण आता ही जी आहे मार्जिनच्या साईडनं आपण 2 इंच मार्किंग करून घेणार आहोत। वरच्या बाजूनी 1 इंच केलं आहे मी आर्मच्या बाजूनी, आणि खालच्या वेस्टच्या बाजूनी मी 2 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता फोल्ड बाजूनं आपल्याला प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी आपण घेणार आहोत 3.8। 3.8 असं की आपली जेवढी चेस्ट आहे, चेस्टचा आपल्याला 10 पार्ट डिवाईड करायचं आहे। मी स्क्रीनवर दिलेलं आहे कसं डिवाईड करायचं, 38/10, जे आन्सर येतं ते तिथे टाकायचं आहे। आपण मार्किंग केल्यानंतर त्याच्या समोर घेतो आहे आपण 2 इंचाचा शेप, आणि 3.8 जिथे मी घेतलेला आहे तिथे आपल्याला बस्ट पॉईंटपर्यंत करायचं आहे। बस्ट पॉईंट आहे माझा खालून 5 इंचापर्यंत, आणि आपण आर्म होलच्या शेपमधून 1.5 इंच वरती घेऊन अशा पद्धतीने खालचे जो 2 इंचाचा आहे तर ते तिन्ही शेप जॉईन करून घेऊया। तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता मी कसा शेप दिलेला आहे। खालच्या बाजूनी मी दोन्ही अर्धा इंच वाढून क्रॉस मार्किंग करून घेतलेली आहे। खालच्या बाजूने मी अर्धा इंच वाढवलेला आहे आणि मार्किंग करून घेतलेली आहे। तर तुम्ही याला अशा पद्धतीने करून कट करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला हा जो मधला आपण 2 इंचाचा शेप दिलेला होता तर तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे, की जो आपला फ्रंटवाला असतो तो सरळच येणार, आणि तो जो 2 इंच आपण एक्स्ट्रा टाकलेला आहे तो कट होणार। ह्या कटिंगसाठीच आपण 2 इंच इकडे बाजूला वाढवून घेतलेलं होतं, की जो 2 इंच कट होतोय तर तो आपल्याला कमी नको पडायला म्हणून आपण साईडनी 2 इंच एक्स्ट्रा वाढून घेतोय। तर आपला अशा पद्धतीने आपला कट झालेला आहे। मी हा शेप टाकून ठेवते फ्रंटचा। आता मलाही माहिती नाही की समोरचा किती येणार, म्हणून मी फक्त मार्किंग करून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर चला आपण आता रेडी बनवूया। तर आपण सगळ्यात जो आहे अस्तरवर जो माझी डिझाईन आहे ब्लाऊजच्या कपड्यांवरती, तर ती मी टाकून घेणार आहे। माझी इथे डिझाईन आहे, तो नेक खूप मोठा होता म्हणून मी थोडंसं वरतून सोडून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता वरतून सोडून दिलेलं आहे। 2 इंच जवळपास मी वरती सोडलेला आहे, आणि खालचा नेक माझा 4.5 पर्यंत जेवढा येतोय मी तिथपर्यंतच घेऊन
कटिंग करून घेणार आहे. तर आपण कपड्यावर अशा पद्धतीने तुम्ही ठेवून, ते पण आपल्याला बंद बाजूकडनंच ठेवायचं आहे. ओपन बाजू या साईडनं ओपन आहे आणि माझ्या हाताच्या साईडनी बंद बाजू आहे. तर मी बंद बाजूकडनंच बंद बाजू टाकलेली आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडनं आहे. तर ते आपण कट करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला जो आहे पलटी करणं जसं म्हणतात, मी तसं सांगितलेलं होतं तुम्हाला. तर आपल्याला तो दिसून येतोय की तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की मलाही तो शेप दिसून येतोय, स्टोन वर्क वगैरे. आपल्याला त्या शेपमध्येच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर हवंच तर तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. जर नसेल मार्किंग करायचं तर पिन वगैरे लावून करू शकता. आता मलाही इथे पिन वगैरे लावायचं काही म्हणजे गरज वाटत नाही, म्हणून मी नाही लावत आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला पिन वगैरे लावून व्यवस्थित अटॅच करूनच स्टिच मारायची आहे, की एकदा सरकला कपडा कट झाला तर मग नुकसानच होऊन जाते त्याच्यासाठी. आता मी इथे कट करून नॉच दिलेले आहे आणि अस्तरचा भाग थोडासा इकडे सरकून मी अस्तरच्या साईडनं स्टिच मारून घेते आहे. त्याच्यानंतर मी एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि आपला असा फ्रंटवाला शेप रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला प्रिन्सेसचा शेप, प्रिन्सेस कटचं रेडी करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी जो हा कट केलेला होता तो आपण ॲज इट इज म्हणजे जसं रेग्युलर ब्लाऊज कट अटॅच करतो तसं अटॅच करून घ्यायचं आहे. माझं मी खालच्या ब्लाऊजच्या कपड्याला अस्तरचा कपडा पूर्ण अटॅच करून घेते आहे. तो अटॅच दोन्ही भाग पूर्ण अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहे. सेम शेपमध्येच आपल्याला अटॅच करून जॉईन करायचे आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून दोन्ही भाग तुम्हाला रेडी करायचे आहे. आता तुम्ही एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊन दोन्ही भाग रेडी करू शकता. माझे दोन्ही भाग इथे रेडी झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे जो आर्मचा भाग असतो, आर्मच्या भागाकडनं आपल्याला लावायला स्टिच करायचं आहे कधी पण, कारण की आपलं खालचं आपण एक्स्ट्राच घेतलेलं असतं. वरती कमी जास्त व्हायला नको म्हणून आपण आर्मच्या बाजूनी वरच्या बाजूनीच लावायला चालू करणार. कोणतीही बाजू आहे, तुम्ही कटोरी लावणार तर वरच्या बाजूने स्टार्ट करणार. प्रिन्सेस कट लावणार तर तो वरच्याच बाजूने लावायला स्टार्ट करणार. तर आपल्याला दोन्ही बाजूनी आपण लावून घेऊयात. हा एक या बाजूनी लावला आहे, मी दुसरा पण त्याच बाजूनी लावून घेते आहे. मग बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला लावलं आहे. तर हा नेक रेडी झालेला आहे, माझा नेक आणि प्रिन्सेस कट. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे म्हणजे कसं वाटलं आहे तुम्ही सांगू शकता.